श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे मंडळी तुमचे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 19 एप्रिल, रविवारी आहे अक्षय तृतीया. हिंदू परंपरेनुसार अक्षय तृतीया हा स्वयंसिद्ध मुहूर्त मानला जातं. म्हणजेच या दिवशी कोणत्याही शुभ कामासाठी वेगळी मुहूर्त शोधण्याची गरज नसतो आणि या दिवशी केलेल्या प्रत्येक शुभ कार्य आयुष्यातला सुख, संपत्ती, यश आणि सौभाग्य वाढत असतं. अक्षय या शब्दाचा अर्थ आहे ज्यांचा कधी क्षय होत नाही. या दिवशी केलेली दानाच्या, पुण्याच्या आणि शुभ कार्याच्या फळ आनंद काळ टिकतं आणि याच दिवशी भगवान विष्णूचा 6वा अवतार मानला जाणारा भगवान परशुरामाचा जन्म झाला होता. म्हणूनच यांना परशुराम जयंती असंही म्हणतात. तसेच पौराणिक कथेनुसार याच दिवसापासून त्रेतायुग सुरू झाल्या होते. असे मानले जाते की या दिवशी स्वर्गलोकातून गंगा माता पृथ्वीवर अवतरली होत्या. अन्नाच्या अधिष्ठती देवता माता अन्नपूर्णा यांची जन्म याच दिवशी झाला होता. वनवासात असताना पांडवांनी भगवान श्रीकृष्णाने अक्षय पात्र दिले होते, ज्यातली अन्न कधीही संपत नव्हतं. ती घटना याच दिवशी घडली होती. श्रीकृष्णाचा बालमित्र सुदामा जेव्हा त्यांना भेटायला गेला तेव्हा श्रीकृष्ण सुदामाच्या दारिद्र्य दूर करून त्यांच्या ऐश्वर्य दिल्या. ते दिवस अक्षय तृतीया होता. या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. असं केल्याने घरात लक्ष्मीचा कायम वास राहतो आणि समृद्धी येतं. या दिवशी पाणी भरलेली मातीची भांड्या जर की घडे, पंखे, छत्री, वस्तू किंवा अन्नाचं दान केलं जातं. उन्हाळ्यात असलेली गरजून शीतलता देण्याचा वस्तू दान करायचे महत्त्व आहे. अनेक घरामध्ये या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या नावाने पाण्याचा घडा आणि अन्नाचा दान केलं जातं. नवीन व्यवसाय सुरू करणे, गृहप्रवेश, लग्न कार्य किंवा मोठी गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. कारण या दिवशी कोणतेही पंचांग किंवा वेळ पाहण्याची गरज नसतं. यंदा अक्षय तृतीयेला गजकेसरी योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. ज्योतिषशास्त्र अनुसार गजकेसरी योगाला धन, प्रतिष्ठा, ज्ञान आणि प्रगतीचा राजयोग मानला जातं. शिवाय शुभ वेळ, अनुकूल ग्रहस्थिती आणि सूर्य या चंद्र याच्यातील विशेष संबंध या तारखेलाच आणखी शक्तिशाली बनवतात. या शुक्ल योगामध्ये लक्ष्मी नारायणाच्या पूजा करायला विशेष महत्त्व आहे आणि दिले जातं. धार्मिक दृष्टीला या दिवशी अतिशय महत्त्वाच्या असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच आज अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरी चालेल, पण संध्याकाळी घरातून बाहेर फेका ही एक वस्तू फेकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडी नष्ट होणारच आहे. पण आपल्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन प्रकार पितृदोष सुद्धा संपणार आहे. वर्षभर घराची, मुलाची, पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू फेकायच्या, कोणत्या वेळात फेकायच्या याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक जण खूप मेहनत करतात, पण कष्ट करतात, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल.
पण बरेचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात. यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. पण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही. आपल्या घरी पैसे तर येतं, पण आलेली पैसे टिकून राहत नाही. जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडण होत असतील, होत असतील, आजारपण येत असतील, नवरा बायकांच्या पटत नसेल किंवा आपली मुलं खूप चिडचिड करत असतील, हट्टीपण करत असतील, त्यांची केलेली अभ्यास लक्षात राहत नसेल की आपली मुलं खूप प्राप्ती होत नसेल, मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये ही प्रभावी उपाय जे आहेत तर ते आजच्या दिवस करायचे आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर उपाय आपल्याला संध्याकाळी 6 वाजले ते 7:30ची वेळ असते. ती माता लक्ष्मी आगमनाच्या वेळ असतं आणि त्या वेळामध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केला तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होती आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारण असते, जर तुम्हाला ह्या वेळामध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री 12 वाजेच्या तरीसुद्धा तुम्ही हा उपाय जे आहे ते करू शकता. हा उपाय करून अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरातला दिवा ही प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतेही सेवा, कोणतेही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता प्राप्त होत असतं. यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे. तुळशी मातेच्या त्यात सुद्धा आपल्याला दिवा ही प्रज्वलित करून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला हा उपाय जे आहे तर ते करायचे आहे. हा उपाय करण्याकरता आपल्याला थोडासा काळे तीळ जे आहे ना ते घ्यायचे आहे. काळे तिळाच्या उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूच्या घामापासून झाल्या होतात. तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहे. आणि जेव्हा पण आपण तिळापासून काही उपाय किंवा सेवा करतो, यामुळे आपल्या कुंडलीमधला असणारी प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य नष्ट होण्यामध्ये मदती मिळत असतं. तसेच आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी सुद्धा घ्यायची आहे. पिवळी मोहरी आपल्याला आपल्या दुर्भाग्याला सौभाग्यामध्ये बदलू शकतो. आपल्या जीवनामध्ये असणारी जे दारिद्र्य आहे तर ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं. तसेच आपल्याला 2 लवंग घ्यायच्या, ते काळी मिरी घ्यायचे. ज्या लवंग आणि काळी मिरी आपण घेणार आहोत ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या. ते अखंड असावी, कुठे तुटलेली, फुटलेली किंवा खराब झालेली नसावे. लवंग हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तसेच लवंग आपल्या भाग्य उजळण्याच्या काम सुद्धा करत असतं. काळी मिरी जे आहे तर ते आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढं पण नकारात्मकता आहे हे दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं. आता ह्या सर्व वस्तू ज्या आहेत तर ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आणि आपल्या घरामध्ये जेवढं पण सदस्य आहे त्या प्रत्येक सदस्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळी उतरून घ्यायचे आहे. यानंतर आपल्याला आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा या वस्तू ज्या आहेत तर ते फिरवून घ्यायच्यात. फिरवताना निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा प्रभावी मंत्राच्या उपहार करायच्या. संपूर्ण घरामधनं या वस्तू फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन उभा राहायच्या आणि आपल्या मुख्य दारापासून सुद्धा आपल्याला 7 वेळा ह्या वस्तू ज्या आहेत तर ते उतरवून घ्यायचे आहे. मनामध्ये आपल्याला सकारात्मकता असावी, असं बोलायचं की या वस्तूमध्ये माझ्या घरामध्ये असणारी जेवढा पण नकारात्मकता, इडापिडी, दोष आहेत, दारिद्र्य, अलक्ष्मी तिलाही घरातून बाहेर काढून टाकलेली आहे. एखादी या वस्तू आपण आपल्या घरावरून उतरवली की आपल्याला सरळ आपल्या घरापासून लांब दक्षिण दिशेला जायच्या आणि दक्षिण दिशेला ह्या वस्तू जे आहेत तर ते आपल्याला फेकून द्यायच्या. फक्त फेकताना काळजी एवढंच घ्यायचे की आपल्याला रस्त्यावर टाकायच्या नाही किंवा कोणाच्याही अंगावर
किंवा कुठेही आपल्याला इकडे तिकडे टाकायच्या नाही, कारण आपल्या घरामध्ये असणारी जे दोष आहेत ते आपल्याला घरातून बाहेर काढतच टाकतो. त्याची हे त्रास आहे ना ते दुसऱ्यांना झाली नाही पाहिजे. एखादी या वस्तू आपण फेकली की आपल्याला मागे वळून पाहायच्या नाही, सरळ आपल्या घरी यायचे आहे आणि स्वच्छ हातापाय हे धुवून घ्यायचे. याच्याबरोबर हा उपाय करताना आपल्याला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही किंवा आपल्याला कोणाशीही बोलायच्या सुद्धा नाही. अतिशय असा ह्या उपाय करायचे आहे. अतिशय प्रभावी हा उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उपाय करायचा विशेष महत्त्वही दिलं जातं. उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी प्रकारातली पकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा. तर भेटूया असाच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.